आयुष्यात शिकून काहीतरी मोठं व्हायचं म्हणून त्यांनी शाळेची वाट धरली। ऐकलं होतं कुठेतरी शाळा म्हणजे मंदिर असतं, पण त्याच मंदिरात त्या एका नराधमानं त्यांची अब्रू मात्र धुळीला मिळवली। अरे तर दुसरीकडे एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीवर अत्याचार झाला आणि ती स्त्री रात्रीच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडली। अत्याचार झाला तिच्यावर, पण अत्याचार करताना अरे त्या नराधमांना स्वतःच्या आया बहिणींची आठवण का येत नाही? मग अशा नराधमांचा या देशामध्ये भर चौकात चौरंगा का केला जात नाही? अरे इथं हॉस्पिटलमध्ये अत्याचार, इथं शाळेतही अत्याचार आणि इथं मंदिरातही जर अत्याचार होत असेल तर आमच्या मुली शाळेत जातील का? आणि जर गेल्याच शाळेत तर पुन्हा आमच्या मुली आता डॉक्टर व्हायचं स्वप्न पुन्हा पाहतील का?